धनश्रीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट आणि अगदी खुसखुशीत असे बटाटा शाबूचे पापड कसे बनवायचे ती रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती तुम्ही पाहून घ्या। तर आपण साबुदाणा आणि बटाट्याचे जे पापड करणार आहोत, तर त्यासाठी मी इथे 1 किलो बटाटा अशा अर्ध्या अर्ध्या फोडी करून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून उकडून घेतलेला आहे आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत। तसेच त्यासाठी इथे मी पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे। तर इथे आपण आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तर सर्वप्रथम आपण यामध्ये आता हा साबुदाणा भाजून घेणार आहोत। तर सतत एकसारखं असं मिक्स करत आपण हा साबुदाणा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर साबुदाणा भाजून घेतल्याने काय होतं, तर आपले जे बटाटा साबूचे पापड आहेत ते अगदी खुसखुशीत असे होतात। त्यासाठी आपण हा साबुदाणा भाजून घेतलेला आहे। तर आता आपण हा साबुदाणा एका डिशमध्ये काढून घेऊयात। मी गॅस बंद करते आणि हा आता एका डिशमध्ये काढून घेत आहे। तर आता आपण हा थोडा वेळ गार करून घेणार आहोत, म्हणजे हा आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे। तर साबुदाण्याचे पापड करताना बटाटा हा आपण 100% असा शिजवून घेतलेला आहे। त्यामुळे हा असा चमच्याने किंवा तुमच्याकडे जर असा स्मॅशर असेल तर या स्मॅशरने असा स्मॅश करून घ्या। आणि जर की तुम्ही किसून घेणार असला तरीही चालेल, किसून घेतला तरीही, पण या पद्धतीने झटपट असं आपले पापड बनवायला मदत होते। तर तुम्ही बघू शकता आपला हा सर्व बटाटा असा स्मॅश करून झालेला आहे। यामध्ये अजिबात कुठेही तुम्हाला बटाटा दिसणार नाही, अगदी व्यवस्थित असा मी स्मॅश करून घेतलेला आहे। तर आता हा बटाटा स्मॅश केलेला आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि आपण जो साबुदाणा भाजून घेतलेला आहे तो आता मिक्सरला बारीक करून घेऊ। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर आता आपण हा साबुदाणा यामध्ये घालून घेणार आहोत आणि जितकं शक्य असेल तितकं आपण हे बारीक वाटून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा असा अगदी बारीक झालेला आहे। तर साबुदाणा भाजून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता हे अगदी बारीक असं वाटायलाही आपल्याला अजिबात त्रास होत नाही आणि आपलं मिक्सरचं भांडंही खराब होत नाही। जर तुम्ही कच्चा साबुदाणा वापरायला गेला तर मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे साबुदाणा भाजून वापरा। तर इथे तुम्ही आता पाहू शकता आपण जे हे मिक्सरला बारीक केलेला साबुदाणा आहे तो आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत, जो स्मॅश केलेला बटाटा आहे त्यामध्ये। तर हा सर्व साबुदाणा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे। तर इथे मी हिरवी मिरची आणि मीठ बारीक करून घेतलेलं होतं ते आहे, तर ते यामध्ये 1 चमचा घालून घेत आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। हे सर्व आपण मिश्रण आता हाताने एकसारखं मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्हाला जर हिरवी मिरची यामध्ये घालायची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर जी मिळते बाजारामध्ये तर ती वापरली तरीही चालतं यामध्ये, ते सुद्धा पापड छान होतात। तर हे सर्व आता आपण ज्याप्रमाणे चपातीचं पीठ किंवा पुरीचं मळतो त्या पद्धतीने हे आपण असं मळून घेणार आहोत, एकसारखं करून घेणार आहोत आणि मग याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। तर तुम्ही बघू शकता इथे आपला हा असा घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे तयार। तर अगदी आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता हे आपण एक 10 ते 15 मिनटं असंच ठेवून देणार आहोत। तर 15 मिनटं आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर इथे मी अजून एक वेळ हे पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने। तर आता आपण याचे गोळ्या करायला घेऊयात। तर तुम्ही ज्या साईजमध्ये पापड करणार आहात, जर तुम्ही छोटे करणार आहात तर तुम्ही छोट्या गोळ्या करा। तर मी असे मीडियम गोळ्या करून घेतलेल्या आहेत। तर या पद्धतीने मी याच्या गोळ्या करून घेत आहे। तर आधी मी थोड्या गोळ्या करून घेत आहे, नंतर हे पीठ जरा झाकून ठेवणार आहे। जसं लागेल तशा मी याच्या गोळ्या करून घेत आहे। तर मी इथे
4 ते 5 पापडाच्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण इथे हे पीठ झाकून ठेवूया थोडा वेळ आणि याचे आता पापड करायला घेऊ. तर इथे मी प्रेस मशीन घेतलेली आहे. तर या पद्धतीची, याला पुरी प्रेसही म्हणतात. तर अशी मी ही घेतलेली आहे. आणि इथे मी एक पॉलिथिन घेतलेली आहे, जे आपण डाळी वगैरे बाजारामधून आणतो ना, त्याची मी कट करून घेतलेली आहे या पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता अशी ही. तर आता ही यामध्ये अशी ठेवायची आणि याला थोडंसं, इथं मी वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे, तर थोडंसं याला तेल लावायचं आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये ही गोळी ठेवून देणार आहोत या पद्धतीने. आणि ही जी याची जी घडी आहे इकडची, ती याच्यावरती अशी झाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण ही 1-2 वेळा हे असं दाबून प्रेस करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली पापड तयार आहे. जर तुम्हाला हा जाड वाटत असेल तर तुम्ही अजून एक वेळ हा असा प्रेस करून घेतला तरी चालतो. तुम्हाला कितपत पातळ हवा आहे ते तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्ही करू शकता. जाड हवा असेल तर तुम्ही जाड करून घ्या, पातळ हवा असेल तर तुम्ही पातळ करून घ्या. तर तुम्ही बघू शकता मी असे मीडियममध्येच हे पापड करून घेतलेले आहेत. तर इथे मी पॉलिथिनचाच एक मोठा असा कागद कट करून घेतलेला आहे. तर आता ही आपण जो हा पापड आपण तयार करून घेतलेला आहे तो याच्यावरती ओळीने असं काढून घ्यायचा आहे. आणि फक्त याला असं थोडंसं आपण हाताने असं व्यवस्थित प्रेस करायचा आणि त्यानंतर हा कागद असा काढून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता आपला पापड अगदी व्यवस्थित असा निघलेला आहे. मी या पद्धतीने आता प्रेस मशीनमधून हे सर्व पापड करून घेत आहे. तर या पद्धतीने आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप छान असे पापड झालेले आहेत. तर हे पापड आता आपण एक दिवस फॅनखाली असे सुकत ठेवणार आहोत. आणि दुसऱ्या दिवशी हे जेव्हा थोडेसे सुकले जातात त्यावेळेला आपण एखाद्या पसरट म्हणजे परातीमध्ये किंवा एखादी मोठी पाटी असेल तर त्यामध्ये कडकडीत उन्हामध्ये हे वाळवणार आहोत. तर हे 1-2 ते 3 दिवस आपण कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होईल, हे पापड अगदी व्यवस्थित सुकले जातील आणि त्यानंतर आपण हे वर्षभर आपण म्हणजे हे पापड ठेवू शकतो नंतर. तर इथे तुम्ही बघू शकता आपले पापड तयार झालेले आहेत. तर एक दिवस फॅनखाली आणि नंतर 2 ते 3 दिवस आपण हे उन्हामध्ये व्यवस्थित असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघा खूप छान असे आपले हे बटाटा शाबूचे पापड तयार झालेले आहेत. तर आता आपण हे तळून घेऊयात तेलामध्ये. तर इथे गॅसवरती आपण आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही. तर थोडंसं गरम झालं की आपण यामध्ये पापड तळून घेणार आहोत. तर जास्त कडक तेल केलं तर आपले पापड करपण्याची शक्यता आहे. तर इथे मी आता पापड एक एक असे तळून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता खाण्यासाठी तयार आहेत खुसखुशीत असे बटाटा शाबूचे पापड. तर तुम्हाला मी एक पापड दाखवते किती खुसखुशीत झालाय. तर या पद्धतीने असे कुरकुरीत खुसखुशीत असे आपले हे बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.